श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अर्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करोनी लोका उपदेशती. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवासी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षून घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदात, राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर, यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहोनी तुमचे अज्ञान, यांचे वाढेल ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एका एकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहून ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडधड उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणोनी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखून वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रती पटली खुण, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडूनी सुंदर. त्यांचा करोनी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोऽध्याय हा गोडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित, अल्पवर्णिले स्वामी चरित.
पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर तयाप्रती. सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परी पूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणूनी. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला तो न चुके कवणाला. तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करोनी तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा तेणे व्याधी जाय दूरी. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती. म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखिले जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेवोनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडोन. शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोऽध्यायः गोडः. श्री स्वामी चरण विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोऽध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळिक तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करो निद्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईल सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीया स्वामींप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी
मुक्त करावे व्याधीपासोनी, ऐसे ऐकता वरदानी समर्थतेतुनी उठले. चालले गावाबाहेरी, आले शेखनुऱ्याचे दर्ग्यावरी, शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करुनी ऐशी, चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी, शेखनुऱ्याचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयांसी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे जोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुन्ने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुन्ने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लगेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेणे साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमोऽध्याय हा गोडहा. श्री स्वामी महाराजार्पणमस्तु. शुभम भवतु.